नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात सर्वत्र वटपौर्णिमा साजरी। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून पतिव्रता स्त्रियांनी मारल्या वडाला 7 फेऱ्या। उरण तालुक्यातील ग्रँडवेल कॉलनी, नागाव, बोरीनाका, कोटनाका, राघोबा देव मंदिरासमोर, देऊळवाडी, उरण, केगाव, नागाव, चिरनेर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, उरण परिसरात तालुक्यातील सर्व ठिकाणी महिलांनी मनोभावे पूजा केली व आपल्या पतिराजांच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। पतिराजांचा दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रीची लगबग बाजारपेठेत पाहायला मिळाली। दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। या व्रतासाठी विविध प्रकारची फळे, धागा, करंडा, फणी, मण्यांचे सर इत्यादी वस्तू लागतात। या वस्तूंची महिला वाण सजवतात। सजवलेल्या वाणाने वडाची पूजा केली जाते व पूजेचे वाण सुवासिनींना एकमेकींना सौभाग्याचे लेण म्हणून देतात। यावेळी वाणामध्ये लागणाऱ्या फळांची खरेदी केली जाते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिनेश पवारसह तृप्ती भोईर, उरण। नमस्कार। आज वटपौर्णिमेच्या दिवशी पतिराजेच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्ही ही पूजा करत आहोत। सर्व महिलांच्या वतीने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। बोला। नमस्कार। आज वटपौर्णिमा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्ही ही पूजा करत आहोत। तर या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व महिलांना, व्रत करणाऱ्या सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। प्रथम सर्व महिलांना आज वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। हा सण महिला वटपौर्णिमेचं व्रत पतीचं आयुष्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहो यासाठी महिला व्रत करतात आणि यासाठी सगळ्या महिलांना माझ्याकडून आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा।